तर काही जण उद्योग मंत्री नसतानाही दावोसला गेले होते असं मनीषा कायंदेंनी म्हटलंय। मनीषा कायंदे यांनी नाव न घेता आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे। काही लोक पिकनिकला दावोसला गेले होते असं देखील मनीषा कायंदेंनी म्हटलंय। तर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजनेमध्ये शेतमजुरांचाही समावेश आहे। राज्यातील 2 कोटी शेतमजुरांना न्याय मिळेल असं आशिष जयस्वाल यांनी म्हटलं। महाराष्ट्राच्या सुमारे 2 कोटी शेतमजुरांना न्याय मिळेल आणि पहिल्यांदा या शासनाने शेतमजुरांसाठी एक महत्त्वपूर्ण कल्याणकारी निर्णय घेतलेला आहे। त्यासाठी मी शासनाचा मनापासून धन्यवाद देतो। लवकरच याच्या संदर्भामध्ये आम्ही नवीन पोर्टल विकसित करत आहोत। लवकरच मंत्रिमंडळामध्ये निर्णय करून शेतमजुराला सामाजिक सुरक्षा देण्याचा निर्णय आम्ही करत आहोत। तर मुंबईत जीव गुदमरतोय। मुंबईतील प्रदूषणावरून दीपिका पदुकोणनं नाराजी व्यक्त केली आहे। बीएमसीला टॅग करत दीपिका पदुकोण यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। तर AQI वाढत आहे याची आम्हाला कल्पना आहे। मुंबईत मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे अशी प्रतिक्रिया महापौर रितू तावडे यांनी दिली। दीपिका पदुकोणजी या तर एक सेलिब्रिटी म्हणून त्यांनी सांगितलंय, त्या सेलिब्रिटी आहे, त्यांचा सन्मान आहे। पण आम्ही फक्त दीपिका पदुकोण नाही, मुंबईच्या प्रत्येक नागरिकांचं आम्ही ऐकतोय। हा जो एअर क्वालिटी इंडेक्स आहे हा खरोखर वाढलेला आहे, हे आम्ही डिनाय करत नाही आहे। ह्या बिल्डर्स असतील किंवा MMRDची किंवा मेट्रोची कामं दिली आहे, त्यांना आपण एक SOP पाठवलेली आहे, ज्या SOPला आपण कंपल्सरी त्यांना फॉलो करायला सांगितलेलं आहे। प्रत्येक ठिकाणी आपण डिजिटल बोर्ड आपण राहून त्या ठिकाणी एअर क्वालिटीचा इंडेक्स काय कुठल्या पद्धतीचा आहे, ज्यावेळी तो वाढतोय ऑन द स्पॉट आपण त्यांना स्टॉप वर्कची नोटीस देतोय। अंडर 19चा कर्णधार आणि विश्वविजेता आयुष म्हात्रेचा आज वसई विरार महापालिकेनं महासभेमध्ये ठराव करून जाहीर सत्कार केला। IPL मध्ये खेळणारा असून यशस्वी होईल असा विश्वास यावेळेला आयुष म्हात्रेनं जे आहे ते व्यक्त केलेला आहे। तुझा सत्कार केलेला आहे महासभेमध्ये, तसा ठराव पास केलेला आहे, कशा भावना आहेत? खूप चांगल्या भावना आहेत आणि सर्व माझ्याकडे उपस्थित होते। त्यांचा टाईम काढलं त्यांनी माझ्यासाठी आणि माझ्यासाठी उपस्थित होते एवढे लोक, तर खूप चांगलं वाटते आणि खूप मनापासून खूप चांगलं। त्या वसईकरांसाठी आणि क्रिकेट प्रेमींसाठी तुझं काय सांगणं असेल? काय नाही, बस जे आता यंगस्टर्स आहेत क्रिकेट चालू करतात त्यांना तेच सांगेन की बस क्रिकेट एन्जॉय करा आणि 100% द्या ग्राउंडवरती। आणि क्रिकेटमध्ये फेलियर जास्त येणार आणि त्यामध्ये मोटिवेटेड राहा, डिमोटिवेट नका होऊ, 100% द्या ग्राउंड। आता तू IPL सुद्धा खेळणार आहेस, पुढची दिशा तुझी कशी असेल, तुझं काय एम आहे? काय नाही, फक्त माझी बॅटिंग करायची आणि IPL मध्ये चांगलं करायचं आणि टीमला जिंकून द्यायचं। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई। तर साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील पिंपळोशी गावचे सुपुत्र बाळकृष्ण विलास निकम यांना सिक्कीममध्ये भारत चीन सीमेवरती कर्तव्य बजावताना वीरमरण आलेलं आहे। ऑपरेशन स्नो लेपर्ड दरम्यान ते शहीद झालेले आहेत। उद्या पिंपळोशी या गावी त्यांच्या पार्थिवावरती लष्करी इतमामात अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जाणार आहे।